नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपण बघणार आहोत 14 लाखांसाठी सत्याने आता फुसक्या पंकजला बरोबर भिकारी बनून 14 घरी भीक मागण्यासाठी पाठवलेलं असतं. तर इथे आता आजी सत्याला म्हणू लागते, सत्या अरे मला ना तिकडे गेल्यानंतर दिव्य पुरुषांबद्दल खूप काही कळलंय बरं का, आणि ते खूप खूप भयानक असतात. ते मी तुला नंतर सांगते, कारण इथे कुणाला त्याबद्दल काय बी कळणार नाही ना. म्हणून सत्या मी थोड्या वेळाने ना तुला दिव्य पुरुषांबद्दल सांगेल. आता मात्र लगेच फुसका पंकज आजीकडे आणि सत्याकडे बघू लागतो. त्याच वेळेस आता निरूपा म्हणू लागते, मीरा अगं जा ना सासूबाईंसाठी चहा करून आण, अगं किती लांबून आल्यात ना त्या. तेव्हा आजी म्हणू लागते, नाही नको मीरा, आज तर मला माझ्या नातवाच्या हातचा चहा प्यायचा आहे. आता सगळेजण आजीकडे बघू लागतात. चक्क मीराच्या चहाला नकार देत आजी अजून कुणाच्या हातचा चहा पिणार आहे. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अगं आजे कोणता नातू करणार आहे तुझ्यासाठी चहा. तेव्हा आजी म्हणू लागते, सुधा अरे माझा सत्या, माझ्या सत्याच्या हातचा चहा प्यायचा आहे आज मला. आता लगेच मीरा म्हणू लागते, आजी काही पण काय बोलताय, यांना कुठे येतोय चहा करता. त्यावर आजी म्हणू लागते, मीरा अगं तुझ्या नवऱ्याला कसला भारी चहा येतोय ना हे फक्त मलाच माहिती आहे. आता सत्यजितही हो म्हणू लागतो आणि एक नंबर भारी चहा बनवतो आजी तुला, असे म्हणत आता सत्या निघालेलं असतानाच लगेच मीरा म्हणू लागते, असं असेल तर मग माझ्या वाट्याचा एक कप करा की, मलाही बघू द्या नेमकं तुम्हाला कसला भारी चहा येतोय ते. त्याच वेळेस रवी म्हणू लागतो, मग मी पण घेणार हा. सुधाकर भाऊ रिया एक एक करून सगळेजण आता आपल्या वाट्याचा चहा टाकायचं सांगत असतात. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, पंकज अरे तुला नको आहे का. तेव्हा पंकज म्हणू लागतो, नाही मला चालेल की, मी घेईल चहा. देविकाने आता चहा सांगितलेला असतो, पण राहिलेली असते ती फक्त निरूपा मात्र गप्पपणे सत्याकडे बघत असते. त्याच वेळेस आता लगेच आजी म्हणू लागते, सत्या आता समद्यांनी कुणाला घ्यायचं आहे नाही घ्यायचं आहे सांगितलंय की नाही, मग जा पटकन आणि किचनमध्ये जाऊन आपल्याला चहा टाक आणि मस्त झाला पाहिजे. तेव्हा सत्या म्हणू लागतो, बरोबर ठीक आहे, असला भारी झमझमीत चहा बनवतो ना सगळेजण पितील आणि मग माझं कौतुकच करतील बघा. पण आजे अगं तू आल्यापासनं बापाच्या बायकोने चहा सोडला की काय, तिने तर चहा बनवायला सांगितलंच नाही. याचा अर्थ तिने चहा बंद केलेला दिसतोय. त्यावर आजी म्हणू लागते, सत्या अरे निरूपाला चहा आवडतो, पण आत्ता तिला घ्यायचा नसेल ना, तिची इच्छा नसेल, त्यामुळे तिने सांगितलं नसेल. जाऊ दे, तिच्या वाटेचा कप टाकू नको, बाकीच्यांचा कर, जा पटकन. आता लगेच सत्या निघालेलं असतानाच निरूपा म्हणू लागते, नाही नको, म्हणजे कसं आहे ना आता समदेजण चहा घेता येतच ना, मग मी पण एक कप घेते, माझ्याही वाट्याचा टाक. आता मात्र सत्याला खूपच आनंद होतो, कारण आपली आई आपल्या हातचा चहा प्यायसाठी होकार देते. हे ऐकून आता सत्याला खूप बरं वाटतं. तेव्हा लगेच आता आजी आणि सत्या एकमेकांकडे बघून हसू लागतात. त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात, शेवटी निरूपा सत्यजितचा चहा प्यायची हाऊस तुला पण आहे तर म्हणायची. आता सगळेजण हसू लागतात. तेवढ्यात लगेच सत्य म्हणू लागतो, बरोबर चला 0 मिनिटात चहा बनवतो, असे म्हणत सत्या किचनकडे हसतच निघालेला असतो. तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते, आज कुणासाठी कसा चहा बनवणार आहे हे माहिती नाही, पण स्वतःची आई तुमच्या हातचा चहा पिणार आहे म्हटल्यानंतर चहा अगदी छानच होणार, असे म्हणत मीरा मात्र सत्याकडे बघू लागते. तर आता इकडे आजी आणि सत्य दोघेही किचनमध्ये आलेले असतात. तेव्हा ते दोघेही आता पंकजची वाट बघत असतात. कधी एकदा पंकज येतोय आणि आपलं बोलणं ऐकतोय असं त्या दोघांना झालेलं असतं. सत्या मात्र किचनच्या खिडकीत डोकावून सारखा बघत असतो. फुसक्या रूममधनं कधी बाहेर येतोय आणि कधी आपल्याला बोलायला सुरुवात करावी लागेल याची तो तयारी करूनच असतो. तेवढ्यात आता पंकजच्या रूमचा दरवाजा वाजतो. सत्या हळूच डोकावून बघतो तर रूमच्या बाहेर पंकज निघालेला असतो. तेव्हा सत्या मुद्दामून आजीजवळ जातो आणि म्हणतो, आजे अगं तू मला त्या दिव्य पुरुषांबद्दल काहीतरी सांगणार होती म्हणे, खूपच भयानक असतात, नेमकं काय घडले त्याबद्दल सांगशील का. आता मात्र पंकजच्या कानावरती हे शब्द पडतात. पंकज पटकन त्या खिडकीजवळ येऊन लपतो आणि आजी आणि सत्याचं हे बोलणं ऐकू लागतो. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, सत्या अरे दिव्य पुरुषांबद्दल काय सांगावं तेवढं कमीच आहे रे बाबा. अरे असला कसला उपाय आहे त्या लोकांचा, बापरे, खरंच ज्याची नाही त्याची सगळं काही मनोइच्छा पूर्ण होते, म्हणजे इच्छापूर्तीच दिव्य पुरुष म्हणायचे ते. आता मात्र पंकज लगेच कान देऊन टोक लावून ऐकू लागतो न, कारण त्याची इच्छा असते ना 14 लाख मिळवण्याची, आणि एकदा का मला 14 लाख मिळाले की मी जाणार कॅनडाला. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता पंकजची धडपड चालू असते ना. त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो, पण आजे
नेमकं असं केलं काय या पुरुषांनी? नेमकं असे दिव्य पुरुष करतात तरी काय? सांग की मला. तेव्हा आजी म्हणू लागते, सत्या तुला माहिती आहे माझी एक मैत्रीण होती. अरे तिच्या जावयाला ना घरच भेटत नव्हतं. खूप वणवण भटकत होता, पण शेवटी त्याला घर भेटलंच नाही. मग माझी ती मैत्रीण त्याला त्या दिव्य पुरुषांकडे घेऊन गेली आणि मग त्या दिव्य पुरुषाने तिच्या जावयाला एक उपाय सांगितला आणि मग तो उपाय करताच लगेच मी तीर्थयात्रावरून येताच माझी मैत्रीण आणि तिचा जावई मोठ्या बंगल्यात राहायला सुद्धा गेले. एवढा झटपट उपाय बरं का हा. पण हे सगळं जर आपल्याला मिळवायचं असेल ना, तर त्यांनी जे सांगितलेलं असतं ना व्रत, ते सगळं आपल्याला पार पाडावंच लागतो. त्यावर सत्य म्हणू लागतो, खरंच आजे एवढ्या मोठ्या घरात ते राहायला गेले, त्यांचं स्वप्न पूर्ण झालं? तेव्हा आजी म्हणू लागते, हो सत्या, आणि एवढं एकच उदाहरण नाही तर माझी दुसरी मैत्रीण आहे ना, तिचा मुलगा तो धंदा करायचा, पण ऐन वेळेस कशामुळे त्याचा धंदा बसला. त्याचा धंदा चालतच नव्हता, त्याला काय करावं काही सुचत नव्हतं. मग त्याला माझी मैत्रीण त्या दिव्य पुरुषाकडे घेऊन गेली. मग त्या दिव्य पुरुषाने एक कठीण व्रत सांगितलं, म्हणजे खूपच भयंकर आणि कठीण होतं. हा, पण त्यांनी सांगितलेलं व्रत जर ऐकलं आणि पूर्ण केलं ना, तर आपली इच्छापूर्ती होणार म्हणजे होणार. आणि मग काय, त्या माझ्या मैत्रिणीच्या मुलाला इच्छापूर्ती झाली ना. अरे सत्या, आज एक नाही 4-4 धंदे चालू आहेत. ते पण कसले पैसे कमवतोय तुला काय सांगू. आता मात्र लगेच इकडे पंकज स्वप्नात हरवतो. मी जर असंच दिव्य पुरुषांचे व्रत केलं आणि मला 14 लाख मिळाले आणि मी खूप पैशावाला झालो तर? पंकज आता स्वप्नात डुबालेला असतो. जणू काय अगदी कोट वगैरे घालून स्टाईलमध्ये पंकज आता बॅग घेऊन घरात येतो. निरूपा आणि देविका इथे मस्त सोप्यावरती आरामात बसलेले असतात. तेवढ्यात आता लगेच पंकज आतमध्ये येताच निरूपा आणि देविका समोर आपली बॅग फेकतो. चेक युअर मम्मा. आता लगेच निरूपा आणि देविका पटकन ती बॅग उघडतात. अरे बापरे, त्यात कसले पैसे असतात. पूर्ण बॅग पैशांनी भरलेली असते. आता मात्र लालची निरूपा आणि देविका खूपच खुश होतात. तेवढ्यात लगेच आता सत्य आपल्या गाडीची चावी अशी पाठीमागे फेकतो आणि पटकन पंकजजवळ येऊन उभी राहतो. बॉस कुठे जायचंय, मला लगेच सांगा, मी रेडी आहे. तेव्हा पंकज लागतो, इथेच थांब, आणि मी म्हटलो की लगेच निघायचं. असा रुबाब आता इथे पंकज सत्यावरती दाखवू लागतो, जणू काही सत्य त्याचा ड्रायव्हरच आहे. तर आता तेवढ्यात लगेच देविका म्हणू लागते, पंकज अरे कसले पैसे आणले तू. देविका तर हवेतच उडालेली असते. त्याच वेळेस पंकज लागतो, माझा ब्रेकफास्ट कुठे, माझी नाश्त्याची वेळ झाली, चला पटकन. तेवढ्यात आता किचनमधनं धावतच आता रवीसाठी कामच लागलेलं असतं. रवी मात्र आता पंकजच्या हाताखालचा एक शेप झालेला असतो. आता पंकजला जे हवंय नकोय ते सगळं काही इथे रवीने बनवून त्याला आणलेलं असतं. आता हा सगळा नाश्ता वगैरे बघून निरूपाचे तर डोळेच फापलेले असतात. दोघी पटकन गबागब खायला सुरुवात करतात. तर त्याच वेळेस आता लगेच पंकज एक ग्लासभर पाणी हातात घेतो आणि फरचीवरती ओततो आणि मला लागतो, मीरा लवकर आहे आणि साफ करून घे. आता मीरा पटकन आता बादली आणि पोछा घेऊन येते आणि मला लागते, साहेब आले मी पटकन पुसून घेते. असे म्हणत आता मीरा पटकन ती फरची पुसू लागते. तेवढ्यात आता धावतच दरवाजातनं रिया आलेली असते. सर तुमच्यासाठी अर्जंट फोन आलाय दुबईवरनं. आता लगेच पंकज पटकन फोन उचलतो. या हो 16 करोड लगेच डन करून टाका. अशा आता खूपच करोडोंच्या गप्पा इथे पंकजचा चालू असतात. एक नाही दोन नाही असे 4-4 फोन त्याला आता फॉरेनवरनं कॅनडावरनं येत असतात. पंकज जणू खूपच मालामाल झालाय. आता असतं सगळं काही दृश्य त्याला डोळ्यासमोर दिसत असतं. आता मात्र त्या क्षणाला पंकजला या स्वप्नातनं जाग येते. तेव्हा लगेच पंकज लागतो, अरे बापरे, हे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर या दिव्य पुरुषांची भेट घ्यावीच लागेल. त्यामुळे मला आजीकडनं या दिव्य पुरुषांचा पत्ता मिळायला हवा. कुठे असतील हे दिव्य पुरुष, असा आता विचार पंकजचा चालू असताना सत्य म्हणू लागतो, आजे अगं मला काय वाटतं, मीही या दिव्य पुरुषांकडे जायला पाहिजे. म्हणजे कसं आहे ना, आता सध्या सांगलीत माझी एक गाडी आहे, माझे 2 गाड्या होतील का ग आजे. तेव्हा आजी म्हणू लागते, सत्या तू जर त्यांनी सांगितलेलं व्रत पूर्ण केलं ना, तर 2 काय तुझ्या 10 गाड्या होतील आणि या सांगलीत फक्त सत्या दादाच्याच गाड्या चालतील. तेव्हा सत्य म्हणू लागतो, हो अरे बापरे, मग आजी अगं हे दिव्य पुरुष असतात कुठे, मला सांग की आजी, मी त्यांना जाऊन भेटतो की. त्यावर लगेच आजी म्हणू लागते, सांगते, आपल्या सांगलीच्या बाहेरच एका ठिकाणी दिव्य पुरुष थांबलेला आहे. हा, पण तो जास्त दिवस थांबणार नाही. तो लगेच हिमालयाकडे निघणार आहे.
त्याआधी तुला त्यांच्याकडे जावं लागेल, त्यांच्याशी भेट घ्यावी लागेल आणि मगच तुला ते व्रत पूर्ण करून तुझ्या 10 गाड्या कराव्या लागतील. तेव्हा सत्य म्हणू लागतो, बरोबर ठीक आहे चालेल अजय, पण कसं आहे ना, आत्ता माझ्याकडे वेळ नाही आहे ग. मी ना पुढच्या आठवड्यात जाऊन येतो, तोपर्यंत माझी कामही पार पडतील. त्यावर आजी म्हणू लागते, बरोबर ठीक आहे, पण पुढच्या आठवड्यात नक्की जा. तेव्हा लगेच आता सत्या पुन्हा खिडकीजवळ येतो. त्यावर पंकज हळूच म्हणू लागतो, सत्या पुढच्या आठवड्यात जाणार आहे दिव्य पुरुषांकडे, पण त्याआधी हा पंकज जाणार आणि मालामाल होणार. एकदा का दिव्य पुरुषांकडे गेलं की मग मला 14 लाख भेटणार म्हणजे भेटणार. आणि मग काय, मी जाणार कॅनडाला माझं स्वप्न पूर्ण करायला. चला पटकन, असे म्हणत आता पंकज खुशीमध्येच रूममध्ये निघून जातो. त्यावर लगेच आजी म्हणू लागते, सत्या अरे जमलं की नाही. तेव्हा सत्य म्हणू लागतो, अजय जमलं नाही, जमवलंच आहे आपण. आता बघ हा पुसका पंकज आपल्या डावात कसा अडकतो ते. असे म्हणत आता सत्या आणि आजी दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात. तर त्यानंतर इथे आता रात्रीची वेळ झालेली असते. तेव्हा लगेच आता पंकज आपल्या रूममध्ये मस्त शर्टला इस्त्री मारत असतो आणि छान गाणं गुणगुणत असतं, कारण त्याला आता सॉलिड उपाय माहीत झालेले असतात ना. एकदा काय दिव्य पुरुषांकडे गेलं की माझं काम होणार या भ्रमेत आता पंकज मात्र खूपच आनंदात इस्त्री करत असतो. तेवढ्यात आता देविका रूममध्ये येते. आता एवढं गुणगुणत असलेल्या पंकजकडे बघतच देविका विचारू लागते, पंकज अरे काय झालंय, कुठे निघालाय का तू, कुठे जाण्याची तयारी करतोय का, ही इस्त्री एवढ्या उशिरा का करतोय तू. तेव्हा पंकज म्हणू लागतो, नाही नाही नाही, मी आत्ताच दिव्य पुरुषांबद्दल हिला काहीही सांगायला नको, आधी माझं काम पूर्ण करून घेतो आणि मगच सरप्राईज देतो. तेव्हा देविका विचारू लागते, पंकज अरे मी काय म्हणते, अरे कुठे जायचंय तुला. त्यावर पंकज म्हणू लागतो, देविका म्हणजे कसं आहे ना, मी जॉब करत नाही, मी नोकरीला नाही, मला सगळेजण टोमणे मारत असतात ग, त्यामुळे बास बेबी आता मी ठरवलंय, उद्या मी इंटरव्ह्यूला जाणार आणि एक नोकरी मिळवणार आणि मग काय मस्त नोकरी करणार आणि पैसे कमवणार. आता देविका खूपच खुश होते आणि पटकन पंकजच्या हातात घेते आणि लागते, बेबी सो स्वीट, किती मस्त ना, बरं झालं तू हा निर्णय घेतला बेबी, मला खरंच खूप आनंद झालाय पंकज. तेव्हा पंकज लागतो, बेबी तू टेन्शन घेऊ नको, एकदा का मी नोकरीला लागलो ना की आपली चंगीच चंगी असणार आहे, आपल्याकडे खूप पैसा असेल. आता मात्र पटकन देविका घट्ट पंकजला मिठी मारते आणि लागते, पंकज थँक्यू, बरं चल तू इस्त्री करून घे. असे म्हणत आता देविका कॉटवरती जाऊन बसते. तेव्हा पंकज मात्र आता मस्त गाणं गुणगुणत असतानाच इस्त्री करू लागतो. त्याच वेळेस आता पंकज आणि देविकाचं हे समद बोलणं दरवाजाच्या बाहेरनं सत्याने ऐकलेलं असतं, कारण सत्याला समजलेलं असतं हा लांडगा बरोबर आपल्या जाळ्यात अडकलाय, म्हणजे हा उद्या सकाळी दिव्य पुरुषांना भेटायला निघणार. बेट्या चांगलाच घातात फसलाय तू, आता बघच उद्या तुझी कशी जिरवतो. असे म्हणत असतानाच सत्या लगेच आता आपल्या रूमकडे निघणार. तेच पाठीमागनं धूमकेतू येते. धूमकेतू आता सत्याला धडकते आणि मला लागते, काय चालू इथे तुमचं. तेव्हा सत्य म्हणू लागतो, ते धूमकेतू मी तिकडनं येत होतो आणि इकडे जात होतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो तिकडनं कुठून येत होता, पंकज आणि देविकाच्या रूममधनं, खोटं बोलू नका, काय चालू आहे तुमचं खरं खरं सांगा. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू अगं काहीच चालू नव्हतं, चालू असेल काही तर सांगेल ना माणूस, मी आपला शांत इकडनं येत होतो आणि इकडे जात होतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, कुठनं कुठे जात होता. त्यावर आता सत्याला काय बोलावं काही सुचत नाही. मग लगेच सत्य म्हणू लागतो, धूमकेतू मला खूप थकल्यासारखं झालंय ग, खूप आळसही येतात धूमकेतू, मला असं वाटतंय ना आता मी झोपून घ्यायला पाहिजे, मला सकाळी लवकर वाढ आहे ना, मला लवकर निघावं लागेल, त्यामुळे झोपही होणं गरजेचं आहे की नाही. म्हणून धूमकेतू चल आता रूममध्ये जाऊया आणि झोपून घेऊया, मला खूप झोप आली. आता लगेच सत्य निघालेलं असतानाच मीरा म्हणू लागते, थांबा काय चालू आहे तुमचं, तुमच्या मनात काही शिजत तर नाही आहे ना. त्यावर सत्य म्हणू लागतो, नाही धूमकेतू असलं काय बी नाही, चल बरं मला खूप झोप आली. आता सत्या लगेच रूममध्ये निघून जातो. तर इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी आजीने आणि सत्याने ठरवल्याप्रमाणे सत्याने आता एका गाठोड्यात सगळं काही साहित्य बांधलेलं असतं. आता सत्याने त्या गाठोड्याची गाठ बांधताच पाठीमागनं आजी येते आणि सत्याच्या खांद्यावरती हात ठेवते. सत्याला आता शुकशुक करत असते. सत्या मात्र घाबरतो, अरे बापरे पाठीमागनं धूमकेतू आली की काय,
आता काय उत्तर देऊ मी धूमकेतूला? मी हे सगळं काय घेऊन चाललोय? ती असंख्य प्रश्न विचारेल. मी काय करू आता? हे गाठोडं मला गुपचूप घराबाहेर पार्सल घ्यावून जावंच लागेल. पण कसं जाऊ मी? याचा विचार करत असतानाच आजी पुन्हा चपकन आता एक चापट मारते. सत्या लगेच त्या गाठोड्यावरती खाली पडतो. त्यावर लगेच आता सत्या म्हणू लागतो, धूमकेतू. तेव्हा आजी म्हणू लागते, गप्प बैस, तुझी धूमकेतू नाहीये, तुझी आजी, कळत नाही का? अरे तू कधी निघणार आहे? तुला तुझी जबाबदारी पार पाडायची नाही का? आणि हे बघ, लवकरात लवकर निघ इकडनं आणि तुझी जबाबदारी अगदी व्यवस्थितपणे पार पाड. त्यावर सत्य म्हणू लागतो, अजय तू होतीस होय? मला वाटलं की डिटेक्टिव्ह धूमकेतू आली की काय. एकदा का डिटेक्टिव्ह आली ना तर आपली वाट लावून टाकेल. त्यावर आजी म्हणू लागते, सत्या, अरे एक डिटेक्टिव्ह आहेस ना तू, मग दुसऱ्या डिटेक्टिव्हला कशाला घाबरतोय? चल निघ, तुझं गाठोडं उचल आणि चल निघ. आणि तुला जे काम सोपावलं ना ते पूर्ण झालंच पाहिजे, नीट लक्षात ठेवायचं. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, निघतोय ना? आता सत्या पाठीमागे वळून बघणार आणि गाठोडं हातात घेणार. तेच आता आजी नसून मीरा समोर उभी असते. आता मात्र सत्या मीराच्या आजूबाजूला डोकावून बघू लागतो. धूमकेतू, अगं आता आजी होती नाही ते, तू कशी काय आली? तेव्हा मीरा म्हणू लागते, मी कशी काय आले म्हणजे अशी रूममधनं चालत आले बाहेरनं. आणि हे बघा, उगाच आता कसली नाटकं करू नका. चला जरा तुमचं घड्याळ राहिले. आता लगेच मीरा पटकन सत्याच्या हातात घड्याळ देते. सत्या आता ते घड्याळ हातात न घालता आपल्या खिशात ठेवतो. कारण पंकज घड्याळ ओळखू शकतो ना, कारण आता सत्याला दिव्य पुरुष बनायचं असतं. त्यावर लगेच मीरा म्हणू लागते, हो, घड्याळाची जागा काही खिशात असते का? ते घड्याळ आधी हातात घाला बरं. त्यावर सत्य म्हणू लागतो, धूमकेतू, अगं मला अर्जंट जायचे ना, घड्याळ घालण्यात उगाच टाइमपास होईल म्हणून मी घातलं नाही, खिशात ठेवलंय, मी नंतर घालेल. तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, बरं ठीक आहे, पण हा डबा घेऊन जा आणि हो व्यवस्थित काम करा. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, धूमकेतू, अगं माझं रोजचंच काम आहे गाडी चालवणं, आणि हे बघ आज मला डब्याची गरज नाही आहे, आज मला डबा नकोय. तेव्हा मीरा म्हणू लागते, डबा नकोय? पण का का घेऊन जाणार नाही आत? तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू, आज ना माझ्या मित्रांबरोबर जेवणार आहे मी, त्यामुळे मला हा डबा नकोय. तेव्हा मीरा पटकन त्या गाठोडा आपला हात लावणार. तेच सत्य म्हणू लागते, धूमकेतू, हात लावू नको, तुटेल ते. तेव्हा मीरा म्हणू लागते, तुटेल? असं काय ठेवलंय त्यात? सत्याला काय उत्तर द्यावं काही सुचत नाही. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू, तू आता ना जास्त प्रश्न विचारू नको. हे बघ मला अर्जंट भाडे, मला निघावं लागेल. असे म्हणत आता घाईतच सत्या घरातनं ते गाठोडं घेऊन बाहेर पडलेलं असतो. तर इकडे सत्याने आता बरोबर पंकजला धडा शिकवण्यासाठी दिव्य पुरुषांचा आता इथे रूप धारण केलेलं असतो. एकदम अशी पांढरी दाढी, पांढरे केस, एकदम जणू काही दिव्य पुरुषच आहे असा अवतार घेऊन आता सत्या मात्र मस्त आता नाचत असतो, गात असतो. समोर भरपूर लोक बसलेले असतात. बाबा बाबा असे म्हणत आता लोकही हात वर करून डान्स करत असतात, नाचत असतात. सत्याही मस्त टनाटन उड्या मारून नाचत असतो. त्याच वेळेस आता त्याच्या आजूबाजूला पाठीमागे बाबांचे जे भक्त असतात ना त्यांच्या सेवेसाठी, त्यातला एक भक्त म्हणू लागतो, बाबा, अहो बाबा तुमचं घड्याळ. पण सत्या मात्र इकडे गाण्यात मस्त व्यस्त झालेला असतो. लोक त्याचं कौतुक करत असतात, गाणं गुणगुणत असतात. त्याच वेळेस आता तो भक्त म्हणू लागतो, बाबा तुमचे हस्तबाहू बघा ना, अहो तुमचं घड्याळ काढा बाबा. तेवढ्यात सत्याचं लक्ष जातो, अरे बापरे, पंकज येण्याआधी मला हे घड्याळ काढून ठेवावंच लागेल. आता लगेच सत्या पटकन ते घड्याळ काढणार. तेच पंकज आलेले असतो. पंकज मात्र सगळ्या लोकांकडे बघू लागतो. सगळे लोक आता रडत असतात, बाबा बाबा म्हणत असतात. आपल्या दुःख यातना त्यांना सांगायच्या असतात ना. तेव्हा लगेच आता सत्या पटकन पाठीमागे हात घेतो आणि ते घड्याळ काढून बाजूला फेकतो. त्यावर आता एक माणूस धावतच येतो आणि सत्याच्या पायाशी डोकं टेकत म्हणू लागतो, बाबा बाबा मी काय करू बाबा, तुमचे खूप उपकार झाले बाबा, असे म्हणत आता जोरजोरात रडू लागतो. तेव्हा सत्या म्हणू लागते, एवढं धोतर कशाला ओढतोय, माझं धोतर काढून घेतो की काय, चल हो बाजूला. आता लगेच तो माणूस म्हणू लागतो, बाबा अहो बाबा तुमच्यामुळे माझ्या आयुष्याचं सोनं झालं. तेव्हा लगेच आता पंकज त्या माणसाकडेच बघू लागतो. त्यावर सत्या म्हणू लागतो, नेमकं काय झालं सांगशील का? त्यावर आता तो माणूस म्हणू लागतो, बाबा तुम्ही माझ्या वडिलांना ती नापीक जमीन घ्यायला लावली आणि आम्हाला वाटलं की आम्ही खूप फसलोय, तिथे काहीच पिकणार नाही. त्याच वेळेस आजूबाजूला जे लोक बसलेले असतात ते म्हणू लागतात, मग काय झालं, तुम्ही जमीन विकली का त्यात काही उगवलंय, सांगा ना, तुम्ही पीक घेतलंय का त्यात? तेव्हा तो माणूस म्हणू लागतो, नाही, त्या जमिनीत आम्हाला सोनं सापडले,
खूप सोनं आणि आता आम्ही मालामाल झालोय. त्या नापीक जमिनीत सोन्याचे हंडे होते. आता मात्र लगेच सगळेजण बाबा बाबा असं जयघोष करू लागतात. जणू काही बाबामुळे हा माणूस खूपच सोन्यात मडला गेलाय असं आता इथे दाखवलं जातं. तेवढ्यात आता तो व्यक्ती एक ताटभर सोनं घेऊन सत्यासाठी आलेला असतो. बाबा, हे तुमच्यासाठी सोनं आणलंय. आता या नकली सोन्याकडे बघत पंकज मात्र हरावून जातो. अरे बापरे, एवढं सोनं, म्हणजे माझं काम आज 100% होणार आणि मग मी कॅनडाला जाणार असे म्हणत आता पंकज खूपच खुश झालेला असतो. त्याच वेळेस पंकजकडे बघतच सत्या मनाशीच म्हणू लागतो, फुसक्या, तू या खोट्या सोन्याकडे बघून फसला असेल, पण आता नेमकं तुझी कशी जिरवायची आणि काय करायचं हे मी बघतोच असे म्हणत सत्या मात्र गालातल्या गालात हसू लागतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे पंकज आता बाबाच्या पायाशी डोकं टेकवतो आणि लागतो, बाबा बाबा मला मार्ग सांगा बाबा, मला 14 लाख हवेत बाबा, मला जायचं हो कॅनडाला. आता सगळी काही आपली परिस्थिती बाबांना इथे पंकजने सांगितलेली असते. तेव्हा लगेच आता दिव्य पुरुष बाबा म्हणू लागतात, तुला एक उपाय करावा लागेल. तो जर केला तर तुला लगेच 14 लाख भेटतील आणि तू कॅनडाला जाशील. तेव्हा पंकज लागतो, कसला उपाय सांगा ना. तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो, तुला भिकारी बनावं लागेल आणि हो, भिकारी बनून तुला 14 घरी तुला भीक मागावी लागेल. एकदा का तू 14 घरी भिकारी बनून भीक मागितली ना की तुला 14 लाख असे मिळणार. तेव्हा पंकज लागतो, काय, मी, बरोबर ठीक आहे, मी करून बघेल. मला हा उपाय खूप कठीण वाटतोय. त्यावर लगेच दिव्य पुरुष म्हणू लागतो, ए बाबा, इथले उपाय कठीणच असतात, पण एकदा का हे उपाय केले ना की माणसाची चंगी चंगी होते. तुला जर कॅनडाला जायचं असेल तर तुला भिकारी बनावंच लागेल, ते पण लगेच. आत्ता काढ ते कपडे असे म्हणत आता सत्याने मात्र पंकजचे कपडे काढलेले असतात. आता मात्र लगेच जे संत असतात ना बाबांची पूजा करणारे, ते आता पंकजचं बनेल असं टराटर इकडनं तिकडनं फाडू लागतात. पंकजचं तोंडाला काळं लावतात. पंकजला एकदम असा गरीब भिकारी इथे सत्याने बनवलेलं असतं आणि आता लगेच सत्याने पंकजच्या हातात एक मोठा कटोरा दिलेला असतो. हा भिकारी आता लगेच सत्याकडे कटोरा घेऊन बघू लागतो. तेव्हा आता ते बाबा म्हणू लागतात, चला पटकन आता निघायचं आणि 14 घरी जाऊन बालिके भीक मागायची. तुझी इच्छा लगेच पूर्ण होणार. आता पंकज मात्र भिकारी बनून कटोरा हातात घेऊन बाहेर पडलेला असतो. तर आता सत्या मात्र त्याकडे बघतच मनाशीच म्हणू लागतो, जा जा फुसक्या जा, माझ्या आईबापांना भिकारी म्हणत होता काय, आता न बघ मी तुला भिकारी बनवलं, आता माग भीक. आता मात्र हा पंकज भीक मागताना बघताच आता निरुपा सुधाकर भाऊ यांना कसा धक्का बसणार. आता मात्र या पंकजची कशी वाट लागणार आणि सत्या मग या फुसक्या पंकजला कसा धडा शिकवणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.